अनपेक्षित प्रेम. विद्यालंकार ह्या कला शाखेतील 12वीचे 2 वर्ग विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गुंजले होते आणि हवा ताज्या नवीन वह्या आणि पुस्तकांच्या सुगंधाने भरली होती. सीमा एक लाजाळू पुस्तकी किडा. बहुतेक वेळा वाचनालयाच्या शांत कोपऱ्यात शांतता शोधणारी आणि तिथेच जास्त वेळ घालवणारी. तर दुसरीकडे विशाल हा फुटबॉल संघाचा कॅप्टन होता. हसमुख आणि नेहमी मित्रांनी वेढलेला. दोघांचे वर्ग आणि मार्ग वेगवेगळे. मग दोघांनाही एकमेकांबद्दल काही माहिती असण्याचे काही कारणच नव्हते. एका पावसाळी दुपारी सीमा वाचनालयातील खिडकीजवळ मग्न होऊन कादंबरी वाचत बसली असताना विशाल मुसळधार पावसापासून आश्रय घेत वाचनालयात आला. भिजलेल्या आणि किंचित लाजलेल्या त्याने सीमाला शांतपणे बसून पुस्तक वाचताना बघितले आणि त्याला तिच्याशी बोलण्याची जबरदस्त इच्छा वाटली. हिम्मत एकटवून तो तिच्या टेबलाजवळ गेला आणि विचारलं, "मी इथे बसू का?" सीमाने वर बघितले. विशालला तिथे उभे असलेले पाहून आश्चर्यचकित झाले. विशाल कॉलेजमध्ये खूप प्रसिद्ध होता, त्यामुळे ती त्याला नावाने आणि चेहऱ्याने ओळखत होती. पण विशालला मात्र तिच्या ह्या कॉलेजमधील अस्तित्वाची जाणीवही नव्हती. आज प्रथमच तिला तो बघत होता, तिच्याशी बोलत होता. तिने स्मितहास्य करून मान डोलावली आणि ते दोघे थोडा वेळ शांत बसले. हळूहळू त्यांचे संभाषण पुस्तकांपासून सुरू होऊन स्वप्ने आणि आकांक्षापर्यंत पोहोचू लागले. सीमाला कळले की विशाल केवळ एक प्रतिभावान खेळाडू नाही, तर एक विचारशील आणि दयाळू व्यक्ती देखील आहे. विशालला समजले की सीमाकडे तीक्ष्ण बुद्धी आहे आणि कथाकथनाची आवड आहे. तिची जीवनाकडे बघायची दृष्टी आहे जी त्याच्या साहसी वृत्तीशी जुळते. सीमाला स्वतःचे खूप आश्चर्य वाटत होते की तिने पहिल्यांदा कोणा अनोळखी मुलाबरोबर इतक्या दिलखुलास गप्पा मारल्या. या गप्पांमध्ये तिला कसलाही संकोच वाटला नाही. उलट त्याला पुन्हा पुन्हा भेटण्याची इच्छा निर्माण झाली. दिवस आठवड्यात बदलले. सीमा आणि विशाल वरचेवर भेटू लागले आणि सोबत असलेल्या प्रत्येक क्षणांबरोबर त्यांचे बंधन अधिक घट्ट होत गेले. ते वाचनालयात भेटायचे, गुपिते एकमेकांना सांगायचे, हसायचे आणि नजर चोरायचे. कधी कधी विशाल सीमासाठी चाफ्याची फुलेही घेऊन यायचा. सीमाला त्याचे खूप कौतुक होते. आता सीमा विशालसाठी फुटबॉल मॅच बघायला मैदानावर जायची. फुटबॉल समजण्याचा प्रयत्न करायची. विशालला ती मैदानावर येऊन त्याचा खेळ बघितलेला खूप आवडायचा. तो अजून जोशात खेळायचा. शालेय जीवनातील गोंधळात शांतपणे बहरलेले ते प्रेम होते. निर्मळ आणि अतूट प्रेम होते. हळूहळू दोघांच्या मित्रमैत्रिणींना ही कुणकुण लागली. दोघांना एकमेकांच्या नावाने चिडवणे सुरू झाले. प्रत्येक सकाळ दोघांसाठी प्रसन्न असायची. एकमेकांना भेटायच्या ओढीपायी दोघेही लवकर शाळेत येत. मैदानातील एका जुन्या आंब्याच्या झाडाखाली बसून दोघेही गप्पा मारत. कधी कधी चुकून एकमेकांना स्पर्श झालाच तर दोघांच्या अंगावर रोमांच उठायचे. पण अजून भावना व्यक्त केल्या गेल्या नव्हत्या. शरद ऋतूतील एका प्रसन्न दिवशी पानांनी शाळेचे मैदान सोनेरी आणि किरमिंजी रंगाच्या छटांमध्ये रंगवले होते. तेव्हा विशालने सीमाचा हात धरला आणि तिला शाळेच्या मैदानात नेले. तेथे जुन्या आंब्याच्या झाडाखाली ते बसले. त्याचा आवाज प्रामाणिकपणे थरथरला. "सीमा, मला तुला काही सांगायचे आहे." सीमाचे हृदय आनंदाने फुलले. ती लाजत खाली पाहू लागली. विशाल तिच्याकडे बघत तिच्या अजून जवळ आला आणि तिला म्हणाला, "सीमा, मला तू खूप आवडतेस. मला सतत तुझ्याबरोबर राहायला आवडते आणि सतत मी तुझाच विचार करत असतो. जिथे तिथे मला फक्त तूच दिसतेस. माझे तुझ्यावर प्रेम आहे." हे सगळे ऐकताना सीमाच्या हृदयाची स्पंदने जोरात होत होती. तिला आनंदाने नाचावेसे वाटत होते. पण ती मंद स्मित करीत कुजबुजली,
मलाही असेच वाटते विशाल. तर ह्या दोघांची प्रेम कहाणी नुकतीच सुरू झाली होती. अतिशय अनपेक्षित ठिकाणी सुरू झालेला एक सुंदर प्रवास. कधी कधी शाळेच्या गजबजलेल्या वर्गात किंवा शांत वाचनालयात जेव्हा तुम्हाला त्याची अपेक्षाच नसते, तेव्हा तुम्हाला प्रेम सापडू शकते, अगदीच नकळत.